राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला। बळीराजाला मराठवाड्यासाठी 1418 कोटी वितरण होण्यास सुरुवात झाली आहे। 40 लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आणि दिलासा देणारी महत्त्वपूर्ण माहिती आता स्वतः राज्य सरकारने सांगितलेली आहे। बघा, पीक विम्याच्या वाटपाबद्दल अखेर अधिकृतपणे आता त्यांनी तारीख जाहीर करून टाकलेली आहे। स्वतः बँकांना आदेश देऊन टाकलेला आहे। किती बँकांना सरकारने आदेश दिला, कोणकोणत्या बँकांना सिलेक्ट केलं, पात्र केलं, ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं खातं काढलं असेल तर सर्वात जास्त पीक विमा त्यांच्या खात्यावरती मिळणार आहे। कारण की बघा, भरपूरशा दिवसांपासून आतुरतेने वाट बघत होते शेतकरी। जवळपास आता त्यांची वाट आणि प्रतीक्षा संपलेली आहे। पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आता अनेकांच्या मनात प्रश्न होता, आपल्याला हा पीक विमा मिळणार की नाही मिळणार, आणि मिळणार तर कधी मिळणार। खऱ्या अर्थाने पीक विमा मिळण्याची आशा शेतकऱ्यांनी सोडलेली होती। तर यासाठी आता लगेच तपासणी करून इथं खूप गरजेचं आहे। कारण की बघा, सरकारने आज अधिकृत लाभार्थ्यांची यादी जाहीर केली। स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी माहिती आणि घोषणा सांगितलेली आहे। आता किती निधी इथं हस्तांतरित त्यांनी केलेला आहे हे देखील तुम्हाला सांगतो। स्पष्टपणे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की प्रति हेक्टरी शेतकरी बांधवांना किती रक्कम इथं वाटप केली पाहिजे, त्यांच्या खात्यावरती किती रक्कम इथं क्रेडिट केली पाहिजे, हे संपूर्ण डाटा त्यांनी सांगितलेला आहे। आता बघा, थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त इथं पैसे जमा होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। कारण की बघा, आज सरकारने शेतकऱ्यांना एक आवश्यक काम इथं करण्याचं सांगितलेलं आहे। ते काम जर तुम्ही वेळेवर पूर्ण केलं ना तर 100% तुमच्या खात्यावरती पैसे मिळणार आहे। तर पीक विम्याची रक्कम येण्याला तुम्हाला कुठलीच अडथळा इथे येणार नाही। 100% डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTच्या माध्यमातून, म्हणजे तुमच्या आधार संलग्न जे काय त्या बँक अकाउंट लिंक असेल त्या खात्यावरती 100% तुम्हाला पैसे मिळणार, अशी स्वतः माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलेली आहे। बघा, आता पीक विमा इथं का थांबलेला होता, अखेर त्याचं कारण देखील आता सरकारने सांगितलेलं आहे। कारण की बघा, खऱ्या अर्थाने जर आपण पाहायला गेलं तर अनेक दिवसांपासून शेतकरी पीक विम्याची प्रतीक्षेत इथं आतुरतेने वाट बघत होते आणि काही कारणांमुळे ही रक्कम वेळेवर इथं जमा होऊ शकली नाही। मात्र आता शेतकरी बांधवांची काळजी करण्याची अजिबात इथं गरज पडणार नाही। सरकारने सांगितलेलं आहे एक अत्यंत काम, ते जर काम तुम्ही 100% वेळेवर जर का पूर्ण केलं ना तर 100% तुम्हाला पैसे मिळणार असं आता सरकारने सांगितलेलं आहे। कारण की बघा, पीक विमा तुमच्या खात्यापर्यंत इथं सरकेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता स्पष्टपणे ही माहिती सांगितलेली आहे। कारण की बघा, राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा तात्काळ इथं वितरण करण्याचा आदेश या बँकांना देऊन टाकलेला आहे। आतापर्यंत काही महत्त्वाच्या तांत्रिक अडचणी होत्या, आता त्या अडचणी जसं की त्यांनी सॉल्व्ह केलेलं आहे। DBT प्रक्रिया म्हणजे DBT प्रणालीच्या माध्यमातून संपूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे आपण क्रेडिट करणार आहोत अशी माहिती स्वतः त्यांनी सांगून टाकलेली आहे। कारण की बघा, शेतकरी बांधवांनो, 23 जसं की जानेवारी 2026 रोजी आज सकाळीच ही माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे। कारण की बघा, शेतकरी बांधवांनो, इथं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा इथं वाटप होणार आहे, संपूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगतो। परंतु तुम्ही आपल्या चॅनलवरती जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर बघा शेतकरी बांधवांनो, आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आता पीक विम्याचा पैसे खात्यात जमा व्हायला इथं सुरुवात झाली सुद्धा इथं सरकारकडून जे सांगण्यात आलं। तर बघा शेतकरी बांधवांनो, याआधी 25% इथं अग्रिम पीक विमा काही शेतकऱ्याला मिळाला, तर काहींच्या खात्यामध्ये हे पैसेच जमा झाले नव्हते। त्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम आणि जसं की गोंधळचं इथं वातावरण निर्माण झालं होतं। आता सरकारकडून पुन्हा एकदा विचारण्यात आलं आणि बघा, पहिल्या टप्प्यातील निधी आजपासून थेट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली। या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा म्हणजेच बघा, अतिवृष्टी, गारपीट आणि ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या गावातील आणि शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा फायदा होणार आहे। अशा परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या सर्व शेतकऱ्यांना हा निधी खूप मोठा इथं दिलासा देणारा ठरणार आहे। कारण की बघा, सरकारने यासाठी अधिकृत लाभार्थ्यांची यादी सुद्धा जाहीर केली। त्या यादीमध्ये तुमचं नाव कसं चेक करायचं, तुमच्या गावाचं, तालुक्यांचं आणि बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं चेक करायचं, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। कारण की बघा, अवघ्या 1 ते 2 मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे। कारण की बघा, पीक विम्याची रक्कम अनेक महिन्यांपासून इथं थकीत असल्यामुळे कर्जफेड इथं नव्या हंगामाची तयारी आणि घर खर्च इथं सांभाळणं शेतकऱ्यांसाठी कठीण झालं होतं। या परिस्थितीत लक्षात घेऊन सरकारने इथं ताबडतोब हा निर्णय घेतलेला आहे। आता बघा, वितरण प्रक्रियेला पुन्हा इथं जसं की सरकारने आदेश देऊन टाकलेला आहे। किती बँकांना आदेश दिला, कोणत्या जिल्ह्यात पहिला टप्पा मिळणार,
संपूर्ण माहिती सांगतो. आता 2 मिनिटाचा व्हिडिओ पाहत चला. कारण की बघा, खरीप पिकाचं इथं अग्रिम पीक विमा इथं नेमका कधी मिळणार आहे, हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात वारंवार येत होता. पण आता शेतकरी बांधवांनो, चिंता इथं बाजूला ठेवा. कारण की बघा, इथं पहिल्या टप्प्यातील कोणत्या जिल्ह्यात इथं पैसे जमा होणार ती यादी सरकारने सांगितलेली आहे. त्या अगोदर आपण बँकांची यादी जाणून घेऊया. बघा, पहिली बँक असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक ऑफ इंडिया, तिसरी बँक ऑफ बडोदा, चौथी जसं की बँक ऑफ महाराष्ट्र, पाचवी ICI बँक, सहावी पोस्ट पेमेंट बँक, सातवी महाराष्ट्र बँक, आठवी जसं की त्यांनी सांगितलेलं आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि 9वी ICI बँक, 10वी कोटक महिंद्रा बँक आणि 11वी पंजाब नॅशनल बँक आणि 12वी फेडरल बँक. या सर्व बँकांमध्ये 100% तुम्हाला पैसे मिळणार अशी माहिती सरकारने सांगितलेली आहे. या 12 बँकेपैकी एका जरी बँकेत तुम्ही तुमचं खातं ओपन केलं असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. काळजी चिंता करण्याची आवश्यकता पडणार नाही. फक्त तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही आधार कार्ड लिंक केलं नसेल तर आधार कार्ड एकदा नक्की लिंक आहे की नाही हे चेक करून घ्या. केलं नसेल तर आधार लिंक करून ठेवा. कारण की DBT प्रणालीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे सरकार क्रेडिट करत असते. तर सर्व शेतकऱ्यांना पैसे येणार आणि तुम्हाला कदाचित तर पैसे येणार नाही. तर असं व्हायला नको. तर तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे चेक करायचं. जर नसेल तर लवकरच तुम्हाला लिंक करून ठेवायचं आहे. त्या व्यतिरिक्त जिल्ह्यांची यादी आपण बघून घेऊया. पहिला जिल्हा कोणता सरकारने सांगितलेला आहे की पहिल्या टप्प्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश सरकारने केलेला आहे. संपूर्ण डाटा सांगतो. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीक विमा आणि त्यावरील नुकसान भरपाई या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. हवामानात झालेल्या अचानक बदलांमुळे, नियमित इथं पावसांमुळे तसेच गारपीट आणि ढगफुटीमुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणात इथं नुकसान झालं. याचा जसं की फटका लाखो शेतकऱ्यांच्या इथं जसं की पोटावरती बसलेला आहे. अनेक जण इथं आर्थिक अडचणीत सापडले. तर शेतकरी बांधवांना अनेक दिवसांपासून तुम्ही फक्त पीक विम्याच्या इथं बातम्या ऐकत होत्या, परंतु आता प्रत्यक्षात सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पैसे क्रेडिट होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. या गंभीर परिस्थितीचा जसं की सर्वांगीण विचार करून शासनाने स्वतंत्र आणि मोठा आर्थिक पॅकेजला मंजुरी दिली. आता मंजुरीसुद्धा तात्काळ देण्यात आली. त्यामुळे हे मदत आता प्रत्यक्षात खात्यापर्यंत पोहोचवायला सुरुवात झाली. परंतु हे पॅकेज आणि हे पैसे पहिल्या टप्प्यातील किती जिल्ह्यांपर्यंत पोहोचणार तर जिल्ह्यांची यादी सविस्तर बघून घ्या. पहिला जिल्हा असणार आहे चंद्रपूर, नागपूर, सोलापूर, जालना, बीड, अकोला, अमरावती, कोल्हापूर, नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, त्यानंतर बुलढाणा, यवतमाळ, पुणे आणि बीड या सर्व जिल्ह्यांमध्ये 100% तुम्हाला पहिल्या टप्प्यातील पैसे जमा होणार अशी माहिती सरकारने सांगितलेली आहे. बाकी शेतकरी बांधवांना तुम्हाला 30 जानेवारी 2026 पर्यंत 100% पैसे जमा होणार. चिंता काळजी करण्याची आवश्यकता तुम्हाला पडणार नाही. तर शेतकरी बांधवांना तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक नसेल करून ठेवा. फार्मर ID काढली नसेल काढून घ्या. आणि जे काही तुम्ही आता PM किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि त्याही व्यतिरिक्त नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर या दोन्ही योजनेच्या अंतर्गत तुम्ही KYC पूर्ण केली नसेल करून ठेवा. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती हे सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार. तर शेतकरी बांधवांना चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.